कालपर्यंत ज्यांना सोशल मीडियावर पप्पू म्हणून हिणवलं गेलं, आज तेच राहुल गांधी देशाच्या राजकारणात एक आश्वासक चेहरा बनलेत। यांच्याकडून काहीच होणार नाही, यांना राजकारण जमणारच नाही असे शिक्के ज्या राहुल गांधींवर मारले गेलेत, आज तेच गांधी रस्त्यावर उतरून लोकांची मनं जिंकतायत। कुणी गर्दीतून पुढे येत त्यांना प्रेमानं मिठी मारतंय, तर कुणी थेट त्यांच्या गालावर प्रेमानं मुका घेतंय। फार क्वचितच राजकीय नेत्यांच्या नशिबी हे प्रेम असतं, पण कट्टू एका दशकापूर्वीचे राहुल गांधी आठवून बघा। त्यांच्या भाषणावरून टीका झाल्यात। इधर आलू उधर से सोना असल्या अर्धवट क्लिप त्यांच्या व्हायरल केल्या गेलेल्या आहेत। त्यांची इमेज इतकी डॅमेज केली गेली की मीम्स आणि जोक्स पुरतच त्यांचे राजकीय अस्तित्व उरलं की काय असेही प्रश्न विचारले गेलेत। आता तेच राहुल गांधी पहा, पांढऱ्या टी शर्ट मध्ये वाढलेल्या दाढीत, उन्हात पावसात हजारो किलोमीटरची पायपीट करणारा एक जिद्दी माणूस त्यांच्यात दिसतो। हा जिद्दी माणूस बंद खोलीत बसून स्ट्रॅटेजी आखत नाही, तर थेट रस्त्यावर उतरतो। कधी ट्रक ड्रायव्हर सोबत प्रवास करतो, कधी शेतात जाऊन भात लावणी करतो, तर कधी मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये जाऊन गाडी दुरुस्त करतो। आजचे राहुल गांधी भाषणं कागदावरून वाचत नाही, ते थेट लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात। आणि जेव्हा तेच राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत उभे राहतात, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या थेट डोळ्याला डोळे भिडवून त्यांना घाम फोडतात। एका सुनियोजित PR कॅम्पेननं तयार केलेल्या पप्पू या प्रतिमेला तोडून देशाचे आक्रमक रागा होण्यापर्यंतचा राहुल गांधींचा हा प्रवास साधा नाहीये। हा प्रवास थक्क करणार आहे। त्याच प्रवासाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ। 2014चं वर्ष आठवा। देशात अण्णा हजारेंचं आंदोलन होऊन गेलं होतं। काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा रोज बाहेर येत होत्या। देशात नरेंद्र मोदींची एक अभेद्य लाट तयार झाली होती। अशा वेळी राहुल गांधींकडे अख्खा देश एका अपरिपक्व आणि कन्फ्युज्ड नेता म्हणून पाहत होता। राहुल गांधींच्या भाषणातील एक छोटीशी चूक, जीभ घसरणं किंवा एखाद्या चुकीच्या शब्दाचा वापर करणं, याला एडिट करून त्यावर मीम्स बनवून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून घराघरात पोहोचवलं गेलं। त्यांना सोने का आलू आणि चष्मेवाला डोरेमॉन असं हिणवलं गेलं। याच काळात राहुल गांधी पूर्णपणे बॅकफूटवर दिसले। काँग्रेसची अवस्था अशी झाली की लोकसभेत त्यांना फक्त 44 जागा मिळाल्या। हा माणूस राजकारणासाठी बनलेलाच नाही, याला सुट्टीवर पाठवा अशी उघड चर्चा चहाच्या टपरीपासून ते मोठ्या स्टुडिओपर्यंत होऊ लागली। पण तरीही राहुल गांधींनी हार मानली नाही। त्यांनी सातत्यानं लढण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सूटबूट की सरकार, चौकीदार ही चोर है असे हल्ले चढवले। पण 2019 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि स्वतः राहुल गांधी अमेठीतून हरले। हा त्यांच्या राजकीय आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता। त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। अनेकांना वाटलं राहुल गांधींचं चॅप्टर आता कायमचं क्लोज झालं। पण इथेच राहुल गांधींनी एक निर्णय घेतला। राजकारण बंद खोल्यांमधून नाही, तर रस्त्यावर उतरून करावं लागेल। आपली जी एलिट इमेज बनवली गेली आहे ती आपल्यालाच तोडावी लागेल, जणू असा निर्धारच त्यांनी केला। आणि मग सुरू झाला या प्रवासातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, भारत जोडो यात्रा। 7 सप्टेंबर 2022ला कन्याकुमारीहून एका माणसानं पायी चालायला सुरुवात केली। सुरुवातीला मीडियाचं याकडे दुर्लक्ष झालं, पण जसजशी यात्रा पुढे सरकू लागली तसतसे रस्त्यावर लाखोंचे लोंढे उसळू लागले। 135 दिवस, 4000 किलोमीटरहून अधिक पायी प्रवास, ऊन पाऊस, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत फक्त एका पांढऱ्या टी शर्ट मध्ये चालणारा हा नेता देशानं पाहिला। या यात्रेनं काय केलं? या यात्रेनं राहुल गांधींची पप्पू ही इमेज कायमची पुसून काढली। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं या एका वाक्यानं लोकांच्या हृदयाला हात घातला। रस्त्यावर चालताना ते लहान मुलांना भेटत होते, म्हाताऱ्या महिलांना मिठी मारत होते, तरुणांशी गप्पा मारत होते। PR एजन्सीनं बनवलेला नेता आणि रस्त्यावर घाम गाळणारा नेता यातला फरक लोकांना दिसू लागला होता। भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी थांबले नाहीत। त्यांनी लोकांमध्ये मिसळण्याची एक वेगळीच पद्धत शोधली। ते अचानक कधीतरी दिल्लीच्या करोल बागेत मेकॅनिकच्या दुकानात जाऊन बाईक दुरुस्त करताना दिसू लागले। मध्यरात्री ट्रकमध्ये बसून ट्रक ड्रायव्हर्सच्या व्यथा जाणून घेणं असो, आनंद विहार स्टेशनवर कुलीचा लाल शर्ट घालून सामान उचलणं असो, किंवा हरियाणाच्या शेतात उतरून ट्रॅक्टर चालवणं असो, विरोधक याला फोटोशूट म्हणत होते, पण सर्वसामान्य माणसाला यात आपला माणूस दिसत होता।
हा माणूस आपले प्रश्न ऐकून घेतोय ही भावना तळागाळातील लोकांमध्ये रुजवण्यात ते यशस्वी झाले. 2024च्या आधी देशात एक मोठा वर्ग अस्वस्थ होता, तो म्हणजे तरुण आणि विद्यार्थी. बेरोजगारी, पेपरफुटी आणि भविष्याची चिंता. सीजेपी आंदोलनानं तरुणांचं फ्रस्ट्रेशन देशासमोर आलेलं होतं. राहुल गांधींनी नेमकी हीच नस पकडली. छात्रों की गूंज या मोहिमेद्वारे ते थेट विद्यापीठांमध्ये गेले. विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांच्या ताटातलं ते जेवण जेवले. जेव्हा नीटचा मुद्दा पेटला तेव्हा राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तुमचे प्रश्न संसदेत मी विचारणार हा विश्वास त्यांनी तरुणांना दिला. नुसती भाषणं ठोकण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मध्ये बसून त्यांच्याच भाषेत त्यांच्याच प्रश्नांवर साधलेला हा संवाद तरुणांना प्रचंड भावला. त्यांच्या तरुणांना एक श्रवण करणारा नेता सापडला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला एक पूर्णपणे बदललेला, मॅच्युअर आणि आक्रमक रागा पाहायला मिळाला. आधी विरोधक मुद्दे सेट करायचे आणि राहुल गांधी त्याला उत्तर द्यायचे, पण यावेळी चित्र उलट होतं. राहुल गांधींनी हातात संविधानाची छोटी लाल प्रत घेतली आणि संविधान धोक्यात आहे हा नरेटिव्ह असा काही सेट केला की भाजपला संपूर्ण निवडणूकभर डिफेन्सिव्ह राहावं लागलं. जातीनिहाय जनगणना आणि बेरोजगारी त्यांनी हे दोन मुद्दे एवढे लावून धरले की सत्ताधाऱ्यांना त्यांची दखल घ्यावीच लागली. आज संसदेत उभे असलेले राहुल गांधी बघा, त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता असते. शिवशंकराच्या अभय मुद्रेचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जे निरुत्तर केलं ते त्यांच्या बौद्धिक प्रगल्भतेचं उदाहरण होतं. ते आता कागदावरून वाचून दाखवत नाहीत, ते डोळ्यात डोळे घालून आव्हान देतात. आता छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपल्या लोकप्रियतेचा कळस गाठलाय. तरुणींनी त्यांना भर मंचावर प्रेमानं मारलेली मिठी हे त्याचंच उदाहरण आहे. जो माणूस 10 वर्षांपूर्वी एक ट्रोलिंगचं मटेरियल होता, ज्याच्यावर जोक्स बनवून लोक हसायचे, तोच माणूस आज देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतोय. राहुल गांधींनी फक्त आपली प्रतिमाच बदलली नाही, तर काँग्रेसमध्ये एक नवीन प्राण फुंकला. पप्पू ते रागा हा प्रवास सोपा नव्हता. तो प्रचंड टीकेचा, अपमानाचा आणि तितकाच संघर्षाचा होता. म्हणूनच तर हा प्रवास डेंजर आहे. तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींच्या या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सर्वात मोठा वाटा भारत जोडो यात्रेचा आहे की त्यांच्या बदललेल्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीचा? कमेंट करून नक्की कळवा.